डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी ही सुरूच आहे। रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर गेलाय। पहिल्यांदा 94 रुपये प्रति डॉलर पार गेलाय। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी सुरूच असल्याचं सध्या दिसून येतंय। त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया हा ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर गेलाय। पहिल्यांदाच 94 रुपये प्रति डॉलर पार रुपया गेल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी ही सुरूच आहे। खरं तर आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि याचा परिणाम आता रुपयावरही झाल्याचं काही प्रमाणात पाहायला मिळतंय। डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी ही सुरूच आहे। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मार्केट एक्सपर्ट अजय वाळिंबे सर सध्या जोडले गेलेत। अजय सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आपण पाहतोय की रुपयामध्ये सातत्यानं घसरण होते। कुठेतरी आखाती युद्धाचा परिणाम हा रुपयावर होतोय। आता 94 प्रति डॉलर पार आपला रुपया गेलाय। याचा परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो? अर्थातच हा आखाती युद्धाचा परिणाम आहे आणि ओव्हरऑल म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की गेले काही महिने तुम्ही पाहिलं असेल तर रुपयाचं घसरणच चालू आहे। याचं मुख्य कारण असं की आरबीआयने याच्यामध्ये एक तर इंटरव्हेन्शन कमी केलंय। म्हणजे आरबीआय इंटरव्हेन्शन करते म्हणजे नक्की काय करतं तर जेव्हा रुपया पडायला लागतो तर तेव्हा डॉलरची विक्री बाजारात करणं। आता आपल्याकडे सुदैवाने परदेशी चलन भरपूर आहे। म्हणजे त्याला आपली जी बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन आहे ती खूप स्ट्रॉंग आहे। त्यामुळे आपण ते विकून रुपयावरचा भार कमी करून रुपया सस्टेन ठेवू शकतो। परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे, एक तर शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची एक्झिट, त्यामुळे कंटिन्युअस एफआय सेल करतायत। आज सुद्धा मार्केट तुम्ही पाहिलं तर आज सुद्धा मार्केट डाऊन आहे। त्यामुळे त्यांचा विक्रीचा मारा। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती। आता कच्च्या तेलाची किंमत साधारण 65 डॉलर प्रति बॅरल वरून ती आज 100च्या वर पुन्हा क्रॉस झाली आहे। आता जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चं तेल खरेदी करता तेव्हा तुम्ही रुपया देत नाही, तेव्हा तुम्हाला डॉलर द्यावे लागतात। त्यामुळे भारताच्या म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँकेचा किंवा सरकारचा विचार हा असणार किंवा हा आहे की त्यामुळे आपले डॉलर म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन स्ट्रॉंग ठेवून आता रुपयाला पडून दिलं तरी हरकत नाही, पण परदेशी बाजारातून कच्चं तेल खरेदी करण्याकरता आपल्याकडचे डॉलर्सचा साठा तसाच ठेवणं। त्यामुळे रुपयाची घसरण ही कदाचित 95च्या पुढे जाऊ शकते किंवा 95 पर्यंत तर नक्कीच जाऊ शकते। अजय सर, मात्र रुपया पुन्हा वाढू शकेल का किंवा सरकारकडून आरबीआय कडून या संदर्भात काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का? मी जसं तेच सांगितलं की आरबीआय कडनं उपाययोजना म्हणजे आरबीआय दोन प्रकार करते। एक तर स्पॉट मार्केटमध्ये, इकडे त्याचे दोन आहेत प्रकार। तर स्पॉट मार्केटमध्ये जेव्हा ती खरेदी विक्री करतात तेव्हा त्यांना याचं डॉलर सेल करायला लागेल, पण आत्ताची स्थिती ती तशी वाटत नाही। म्हणजे त्यांना फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट किंवा असं ते आत्ता करणार नाही, कारण युद्धाची अनिश्चितता खूप आहे। त्यामुळे आरबीआय आता इंटरव्हेन्शन नाही करणार आणि करतही नाहीये आणि ते करणार पण नाहीत निश्चितच, कारण आपल्याला बाजारातून कच्च्या तेलाची विकत घ्यायला जे डॉलर्स लागणार त्याची आपल्याला पोझिशन स्ट्रॉंग आहे। निश्चित। अजय सर, मात्र जसा तुम्ही उल्लेख केला की शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांची अचानक झालेली एक्झिट याचा परिणाम शेअर बाजारावर होतोय आणि त्याचा परिणाम कुठेतरी रुपयाच्या घसरणीवर होतोय। मात्र आता हे परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा आपल्याकडे वळण्यासाठी साधारण किती कालावधी जाऊ शकतो? नाही, हे खूप अनिश्चित आहे, कारण जोपर्यंत त्यांना आपल्याकडे आता जर आपण आता सुद्धा म्हणजे पडलेल्या मार्केटमध्ये सुद्धा भारतीय बाजाराचं व्हॅल्युएशन पाहिलं तर ते जास्त वाटतं आणि जिथे त्यांना जास्त परतावा मिळेल तिथेच ते जाते। त्यामुळे आत्ताची सिच्युएशन ही परदेशी गुंतवणूकदारांची एक्झिटची आहे, ती अजून थोडे दिवस तरी राहील असं वाटतं आणि गेले वर्षभर ती सातत्याने चालू आहे। कारण त्याला दोन गोष्टी आहेत पुन्हा। एक प्रकारचं दुष्टचक्र आहे। एक तर रुपी माझा वीक होत चाललाय, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं व्हॅल्युएशन इतकं हाय झालं होतं, म्हणजे वेदर इट इज अ स्मॉल और मिड कॅप इंडेक्स जर तुम्ही पाहिला तर तो खूपच हाय होता। आता तर सुद्धा पीई आपण जर पाहिला तर तो थोडा हायर साईडलाच आहे। त्यामुळे मार्केटमध्ये हे करेक्शन होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एफआय सेल करतात। तरी सुदैवाने म्हणजे आपलं मार्केट एवढं पडलेलं दिसत नाही, कारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन बाय करतात।
अजय सर, मात्र या सगळ्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीनं होऊ शकतो, हा जो कालावधी जर आणखी पुढे सरकला, आखाती युद्ध अजून सुरू राहिलं, कच्च्या तेलाच्या किमती भारताला महागच पडत गेल्या, रुपया घसरत राहिला, तर याचा परिणाम कसा होऊ शकतो भारतीय अर्थव्यवस्थेवर? नाही, हा परिणाम वाईटच होणार आहे. याचं कारण असं की जेव्हा आपण परदेशातून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे संपूर्ण फॉरेन एक्सचेंजवर अवलंबून आहे. उद्या जेव्हा रुपया फॉल व्हायला लागतो तेव्हा मी इम्पोर्ट करणार, म्हणजे मला रुपयात जर पैसे द्यायचे असतील तर मला ते डेफिनेटली महाग पडेल. पण मी जेव्हा एक्सपोर्ट करीन तेव्हा मला रुपीमध्ये जेव्हा मिळतील तेव्हा ते फायद्याचे ठरेल. त्यामुळे मला इम्पोर्ट आता कॉस्टली होत जाईल. निश्चित. अजय सर, खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे शेअर बाजारातून जी परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडतायत, त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती या सातत्यानं वाढतायत, त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचाच परिणाम भारतीय रुपयावर होताना सध्या पाहायला मिळतोय. आणि आणखी काही कालावधी जर हेच चित्र दिसून राहिलं, हेच चित्र टिकून राहिलं, तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळी मार्केट एक्सपर्ट अजय वाळिंबे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आजची ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही सुरूच असल्याचं दिसून येतंय. तर आणखी एक मोठी अपडेट सध्या समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.